बोला बोला बस थोड़े देर सर हमारी कुछ मांगे। हाँ बोला हमारी मांगे सर आप ही पूरी कर सकते, हमको इंसाफ चाहिए। सर्व आरोपींना अरेस्ट करा, आरोपी को फांसी होना सर। आरोपीला पकडा, आतापर्यंत उधळपट्टी आम्हाला खाली लय त्रास आहे यांच्या समाजात, हे आम्ही सांगू शकत नाही, पण आम्ही निवेदन आपल्याला करतो आहे की आमची रक्षा, आमच्या जीवाला खतरा आहे, आमच्या गड्याला खतरा आहे, आमच्या मित्राला उधळपट्टी करताय। आम्हाला त्यांच्या घरात अभी तक कोई पकड़ा नहीं गया सर, पकड़ो उनको सर। क्या घर पे पुलिस वाला चला सर, हा जे आरोपी आणि आम्हाला न्याय दे, उन्हें घर तोड़ो सर। न्याय वाला इंसान तो वही चलेगा सर। कायद्याने काय होईल ते सर्व होईल, प्रक्रिया चालू आहे, पोलीस तपास करतात। आई बहिणीला सुद्धा त्रास आहे, म्हणताय आई बहिणी सर तो आरोपी आहे ते बाहेरवरून काय बी करू शकतो, ते चिल्ले गुंडागिरी चालते आणि त्यांचे जे आहे पोरं ते चालत फिरत राहतात आणि कोणाला बी काय बी करू शकतात। आता आम्ही मीडियामध्ये आले तर आम्हाला पण जीवाला धोका आहे, ते काय बी करू शकतो, त्याला मेटा गुंडा आहे। आणि सर एक माझं 376चा मॅटर झाला होता 1 वर्षा अगोदर, त्याला आम्ही बोलत होते की ते घरी आहे, आम्ही बाजारपेठला जाऊन मी बोलत होती तर सर ते आहे त्याला अरेस्ट करा, तो माझी 376 307 आणि 302च्या मॅटरमध्ये होतं, पण त्याने अरेस्ट नाही केलं होतं सर त्यांना, ते त्यामुळे
जी काय घटना घडली ती दुःखद आहे आणि प्रशासन जे आहे ते आपल्या दुःखामध्ये सामील आहे आणि माझ्याबरोबर पोलीस अधिकारीसुद्धा आहेत. पोलीस त्यांच्या वतीने व्यवस्थित तपास करत आहे आणि आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्याय काही निर्णय देईल तो आपल्याला मान्य करावा लागेल आणि या प्रकरणामध्ये जे काही संशयित आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक, जो कायदेशीर प्रक्रियेने जी काही शिक्षा देईल ती आपल्याला मान्य करावं लागेल. आणि मी तुम्हाला सर्वांना आश्वासन की इथून पुढे अशा कोणत्याही घटना भुसावळमध्ये घडता कामा नये आणि सर्व महिला वर्गाला सुरक्षित वाटेल असं वातावरण जे आहे ते आपल्याला इथं निर्माण करावं लागेल. याच्यामध्ये प्रशासनाबरोबर पोलीस प्रशासन आणि आपण सर्व असं सर्वांना एकत्रितपणे काम करणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळेस जर अशा घटना घडल्या तर इथं सामाजिक सलोखा हा धोक्यात येऊ शकतो. तर आपण, माझं सर्वांना नम्र आव्हान आहे, विनंती आहे की आपण सर्वांनी शांततेनं या कायदेशीर मार्गाने जो आपण आज इथं आलात निवेदन दिलं त्याचं मी स्वीकार केलेला आहे आणि योग्य तो तपास तात्काळ होऊन संबंधित जे आरोपी असतील, संशयित आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून योग्य ते शिक्षा देण्याचं काम न्यायव्यवस्था करेल. यांच्यासोबत लय वाईट झाला आणि ते खूप आम्हाला खूप दुःख आहे. जे आमच्या देवासारखे आम्हाला होते, जे आम्हाला जे देवासारखा सपोर्ट करत होते ते आमच्याकडनं हिसकून घेतलं आणि ते आरोपी त्यांना लवकरच्या लवकर अरेस्ट केला पाहिजे आणि ते त्यांची लय गुंडगिरी दादागिरी चालते. आतापर्यंत आमचे भुसावळचं वातावरण लय खराब होतं त्यांच्या कारण. तर मला जळगाव पोलीसनं, आमच्या महाराष्ट्राची पोलीसला विनंती आहे की आरोपींना लवकर अरेस्ट करायला पाहिजे आणि आता आम्ही जे पण बोलले आमच्या सर्वांना जीवाला धोका आहे ते आता अरेस्ट नाही झाले आणि माझं हे विनंती आहे की आरोपीला फाशी व्हायला पाहिजे. सर्वात मेन गोष्टी ते आहे की त्यांचे ते घर आहे त्यांच्यावर बुलडोजर चालायला पाहिजे. मला आपल्याकडनं हेच विनंती आहे. जय हिंद, जय भारत. निवेदन में और सरेआम जो घूम रहे हैं उनको सजा दे, कानून उनको सजा दे और उनको फांसी की सजा दे. ये उदंडबाजी और ये दंडबाजी और गुंडेगिरी नहीं चलती. सबको धोखा है, सब उनकी वजह से सबको धोखा है. क्या नहीं चलेंगे बिल्कुल, क्योंकि हम जो नीचे हैं, हम अति गरीब लोग हैं, हम धनवान लोग नहीं है सर. जो हमको जो कोई भी आएगा और बोल के जाएगा तो हम क्या करेंगे उसका? उदंडबाजी करने वालों को क्या करें? कुछ नहीं कर सकते. जब इतने बड़े व्यक्ति को कुछ नहीं करे तो हम लोग क्या कर सकते हैं? हम आपके पास गुहार लगाने आए हैं कि दंड दो, गुनहगार को आरोपी दंड दो, फांसी दो. आपके निवेदन में क्या क्या मांग लिखी है? फांसी की सजा हुई है, वो फांसी की सजा. गुनहगार टूटना चाहिए. सब लिखा है सर. इससे निवेदन है, ज़्यादा कुछ बोलेगी नहीं. 2 शब्द के आगे बोल के मेरा बोलना बस गुनहगारों को सजा चाहिए.